तर मित्रांनो, आपली गाडी खाली झालेली आहे. आता आपण चाललेलो आहे बांधामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र. तिथून मटेरियल आपल्याला घेऊन यायचं आहे. इथंच डबल यायचं आहे गोव्यामध्ये. शकता हे सगळा कंपनी एरिया आहे. इकडं सगळ्या फक्त कंपन्याच कंपनी आहे. बाकी काहीच तुम्हाला बघायला होणार नाही. मित्रांनो, तुम्ही बघू शकता कसा नजारा आहे. किती मस्त वातावरण आहे इथं. दोन्ही साईडनं झाडीच झाडी. बघू शकता मित्रांनो, आपण शॉर्टकट मार्गे घुसल्यामुळे आपल्याला कमीत कमी 8-9 किलोमीटरचा फरक पडला आहे. बघू शकता हे समुद्रात मोठ्या मोठ्या जांजा आहेत. कसा नजारा आहे मित्रांनो. आता आपण आहे मुंबई गोवा हायवे. आता आपण चाललेलो आहे बांद्याला. बांद्याला बँक ऑफ महाराष्ट्राचे मटेरियल घेऊन आपल्याला रिटर्न गोव्यालाच यायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या गाडीला थोडीशी भूक लागली होती, तर आलो होतो पेट्रोल पंपावर तिला CNG भरण्यासाठी. बघू शकता आपण आलेलो आहे CNG पंपावर. गाडीमध्ये CNG भरून घेत आहे. तर मित्रांनो, गाडीमध्ये CNG भरलेला आहे. आता मलाही थोडीशी भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे आता कुठेतरी नाश्त्याला थांबणार आहे. CNG पंपावर थांबलो होतो. तिथं एक दादा आले. ते बोलले की पॅन्ट कुठनं मागवली आहे. तर मी त्यांना बोललो मिशोवरून ऑर्डर केली होती, कारण मी पण आर्मी लवर असल्यामुळे मी पण आर्मी कलरची पॅन्ट घालत आहे. तर तुम्हाला दाखवू शकता ही अशी पॅन्ट आहे. तर ते बोलत होते कुठून पॅन्ट मागवली. मी बोललो मिशोवरून मागवली. ते म्हणले मलाही मागवायचे आहे. त्यांनी माझ्या पॅन्टचा फोटो काढून घेतले. ते बोलले मला पण मागवायचे आहे, मला पण खूप आवडते अशा कलरचे पॅन्ट. तर दादानो, आपण आलेलो आहे आता गोवा चेकपोस्ट पाशी. तर मामा लोक आहेत. तर तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हॉटेल. तर दोस्तांनो, आपण नाश्ता केलेला आहे. आता चाललेलो आहे डायरेक्ट बांधामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आहे. तिथून मटेरियल उचलून आपल्याला गोव्याला न्यायचं आहे रिटर्न. चलो बांधा. आपण बघू शकता आपण आता बांद्यामध्ये आलो आहे. 2च मिनिटात बँकेपाशी पोचत आहे. आपण बघू शकता आपण आता बांद्यातील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे. तिथून मटेरियल आपण घेऊन गोव्याला जाणार आहे. तर मित्रांनो, आपण आलो होतो इथं बांद्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे मटेरियल पिकअप करण्यासाठी. पण काही कारणास्तव त्यांचं मटेरियल रेडी नसल्यामुळे ते कॅन्सल झालेलं आहे न्यायचे. तर आपण आता डायरेक्ट चाललेलो आहे कोल्हापूर साईडला. तर आपण चाललेलो आहे कोल्हापूर साईडला गडिंग्लज या गावात. तिथून आपल्याला ॲक्सिस बँकचं मटेरियल पिकअप करायचं आहे. तर आपण आता आज तिकडे पोचतोय. 3-4 वाजेपर्यंत तर पोचेल. तर आपण आज नाही जमणार, पण उद्या किंवा परवा आपण आजमापूरला पण जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला तिथलं पण व्ह्यू दाखवेल. ठीक आहे, यावंच लागतंय असलं बघायला. असला व्ह्यू तुम्हाला कुठंच बघायला होणार नाही बघा. आणि तुम्हाला थोड्याच वेळात घाटातला व्ह्यू दाखवणार आहे आम्ही. कसा आहे नजारा, असं दाखवायला लागतं बघा. कसं आहे, तांदळाची खेती आहे. तुम्हाला थोड्याच वेळात मी घाटातला पण नजारा दाखवणार आहे. कसा आहे व्ह्यू, असं दाखवायला लागतं. हे आहे घाट. घाटाची आताशी सुरुवात झालेली आहे. समोरून गाड्या आलेल्या पण कळत नाहीत. एकदम स्पीडनं गाड्या येतात. इथं लय सावकाश गाडी चालवायला लागते. कसा आहे नजारा मित्रांनो. आज आलोय मी घाटात आणि मी चाललेलो आहे आता कोल्हापूरच्या दिशेने. तर इथं एवढे वळण आहेत की लय
सावकाश चालवावं लागते गाडी, तरी पण आपला भाव येत नाही. आपण आहे 50-60च्या स्पीडनं. चला, बघू शकता मित्रांनो, पावसाने सुरुवात केलेली आहे. जोरदार पाऊस पडत आहे. व्ह्यू कसा आहे मित्रांनो? आता समोरून गाड्या आलेल्या सुद्धा दिसत नाही. एकदम स्पीडनं गाड्या येतात, कारण तरी वळणं खूप आहेत. बघू शकता मित्रांनो. तुम्ही बघू शकता पावसाचा प्रमाण खूप वाढलेला आहे. किती मोठा पाऊस पडत आहे. अरे आपल्याला काय टेन्शन नाही, कारण तर आपली गाडी मोठी असल्यामुळे आपल्या काय गाडीत पाऊस येत नाही. पण अशी 2 व्हीलर वाली मैदानी दिसते तिला का. हे बघ, उडला गाव पाणी त्याच्या. लय मजा येते मित्रांनो. रिक्षावाला आला होता. तर मित्रांनो, आपण इथं थांबलो होतो. जरा सोडा घेतलाय प्यायला. आणि जर मध्ये कुठं जर वानरचे नाडवे आले तर त्यांच्यासाठी पार्लेजी घेतलेला आहे. इथं नेटवर्क नव्हतं, दुकानदाराच्या हॉटस्पॉट घेतलं, पे केलं. चलो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आहे आंबोलीचा घाट. आणि आंबोलीच्या घाटाला सुरुवात झालेली आहे. आणि हा खूप मोठा घाट आहे. आणि तुम्हाला वरती गेल्यानंतर याचा नजारा सुद्धा दाखवतो वरतून, किती एकदम मस्त दिसतंय. मित्रांनो, आपण आलो होतो इथे घाटात. तर हे वानर सेना बघत आहे काय आणलंय खायला काय नाही. तर तुम्ही बघू शकता हे कसे आता घेतात हातातून. थोडासा घे, थोडासा घ्यायचं, थोडासा. बाकीच्यांना काय द्यायचंच नाही का? तुझ्या एकट्यानं खाणार का? हा, सगळं तोंडात घातलं येणं. तर तुम्ही बघू शकता हे कसं खात आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं त्यांच्यासाठी मी खायला आणलं होतं. ते कसं घेत आहेत माझ्या हातातून खात आहेत. थांब थांब थांब, देतो तुला, देतो, थांब. गा बस, कालवा करू नको. तुम्ही बघू शकता ते कसं आता घेत आहे हातातून. मी व्हिडिओ काढत आहे, त्याला माहित आहे, त्याच्यामुळे तो काही समोर यायचं नाव घेत नाही. तो का तो तिकडनं दुसरा कसा आलेला आहे. तो कोणाला खाऊन देत नाही. त्याच्या तोंडात आहे तरी पण तो दुसऱ्याला कोणाला खाऊन देत नाही. संपलं सगळं आता. तेव्हा तोंडातलं खा की, तोंडात किती दिसतंय तुम्ही बघावं का मित्रांनो. त्या तोंडात त्यानं लपवून ठेवलेलं आहे, अडकलं ते या तोंडात आता. तर तुम्ही बघू शकता हे कशा हातातून घेत आहे माझ्या. तर मित्रांनो, आपण वानर सेनाला खायला देऊन आता चाललेलो आहे पुढच्या दिशेने. तुम्हाला घाटाच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला वरतून व्ह्यू दाखवतो कसा आहे. तुम्ही बघितल्यावर ना खूप खुश होचाल, एवढा मस्त व्ह्यू आहे तिकडे. असा नजारा बघण्यासाठी तुम्हाला आंबोली घाटातच यावं लागेल. कसा आहे वॉटरफॉल, कितीतरी वरतून आलेला आहे हा वॉटरफॉल, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, इथं थांबलेलो होतो एक 5-10 मिनटं. तर आपण कणीस भाजलेलं खायला घेतलं आहे. कितीतरी लोक इथं फिरण्यासाठी येत आहेत.
इथं वॉटरफॉल असल्यामुळे इथं बऱ्याच गाड्या थांबलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं समोरून आलेली गाडी सुद्धा दिसत नाही स्पष्ट. असं वाटतंय की ढगातच आलो का काय. सगळं धुकंच धुकं पडलेलं आहे इकडं, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपण आलो होतो गडिंग्लजला. इथं ॲक्सिस बँकचे पिकअप केलेलं आहे. आता इथून चाललो आहे आदमापूरला. आपला आज आदमापूरला मुक्काम आहे. तुम्हाला तिथले देवाचे दर्शन करून जातो. बघू शकता हे चायनीज भेळ बनवत आहेत. त्यामध्ये काय काय टाकलं सांगा. त्याच्यामध्ये का हां कोबी टाकलाय, हां फ्राय नूडल्स, शेजवान चटणी, हां. अजून काय 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 देणार. आता चीज येणार त्याच्यामध्ये, मेवनीज येणार. चीज मेयोनीज अजून चीज नाही, मेवनीज येणार. ओके. प्लस स्वीटकॉर्न येणार. स्वीटकॉर्न. ओके, हे असं असतं स्वीटकॉर्न. हे आपल्याला बनवून खायला देणार आहेत. 2 मिनटात तुम्हाला तयार झालं की ते पण दाखवतो. तर ही आपली चायनीज भेळ तयार झालेली आहे. त्या दादांनी बनवलेली आहे. अशी क्वांटिटी द्यावं लागते. क्वांटिटी पण 1 नंबर त्यांनी दिलेली आहे. जादा क्वांटिटी, फक्त 40 रुपयात. कधी जरी आला इकडं तरी यांची भेट घ्या. कधी पण खायला या. 1 नंबर, क्वालिटी पण 1 नंबर आहे. भडगाव रोड, ॲड्रेस सांगा सर. गडिंग्लजमध्ये भडगाव रोडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला. कधी पण आला तरी या ॲड्रेसवर या. 1 नंबर बनवलेले आहे. क्वांटिटी बघा तुम्ही किती दिलेली आहे यांनी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथं थांबवत आहे. त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी श्री संत बाळूमामा यांच्या मंदिरात येणार आहे आदमापूरमध्ये. तर तुम्हाला मी तिथं गेल्यानंतर तर त्यांचं मंदिर आणि त्यांनी जे वापरलेले होते ते कपडे, ते इथल्या लोकांनी अजून सुद्धा जपून ठेवलेले आहेत. तर ते तुम्हाला तिथं गेल्यानंतर मी सर्व दाखवील आणि तिथलं तुम्हाला दृश्य दाखवेल मी तुम्हाला. आजचा ब्लॉग इथंच संपतो. धन्यवाद.